नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं भारत सेना यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, गॅस सिलेंडर संदर्भात तुम्हाला मी नवीन महत्त्वाचे अपडेट सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ठीक आहे मित्रांनो. गॅस सिलेंडर आपली सर्वांची मूलभूत गरज आहे मित्रांनो. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये गॅस सिलेंडर वापरण्यात येते मित्रांनो. सर्वांची मूलभूत गरज आहे मित्रांनो. परंतु या मूलभूत गरजेवरतीच एक संकट येणारं एक नियम आहे मित्रांनो. गॅस सिलेंडर व राशन कार्ड या संदर्भाचा नियम आहे, ठीक आहे. गॅस सिलेंडर, राशन कार्ड इत्यादी नियमात बदल झालेले आहेत. आता नवीन नियम तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. हे नियम तुम्ही याच्या आधी ऐकले नसणार मित्रांनो, परंतु मी हे नियम तुम्हाला सांगणार आहे, ठीक आहे. तर काळजी करू नका. सर्वप्रथम तुमचा 1 मिनिट घेतो मित्रांनो. हे बघा, आपल्या चॅनलवरती सरकारी योजनेची माहिती सांगितली जाते मित्रांनो. मग तुम्ही शेतकरी असाल, विद्यार्थी असाल, पालक असाल, महिला असाल किंवा मुलगी असाल, तुमच्या सर्वांसाठी महाराष्ट्र सरकार व भारत सरकार लाखो रुपयांच्या, करोडो रुपयांच्या योजना राबवते, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकून आर्थिक मदत तुम्हाला देऊन तुमचा विकास कसा होईल याचा विचार सरकार करते. परंतु सरकारी योजना तुमच्यापर्यंत कोणी पोहोचत नाही मित्रांनो, आणि तुम्हाला कोणी सांगत नाही. परंतु हेच काम आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करतो मित्रांनो. म्हणून सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे अपडेट मिळत राहील. चला, जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातल्या असंख्य लोकांनी आपल्याला सबस्क्राईब केलेलं आहे ऑलरेडी. असो, आणि मी जे व्हिडिओ बनवतो हे सत्य व्हिडिओ बनवतो, कारण या प्रत्येक व्हिडिओच्या माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी संबंधित योजनेची व संबंधित व्हिडिओची संपूर्ण माहिती लेखी स्वरूपामध्ये संबंधित लिंकसह देत असतो मित्रांनो. तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा जाऊन माहिती वाचू शकता विथ लिंक. असो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो. नवीन नियम असे झालेले आहे की तुम्ही जे राशन कार्ड, आधी मी तुम्हाला राशन कार्डबद्दल सांगतो, नंतर मी तुम्हाला सिलेंडरबद्दल सांगतो. बघा मित्रांनो, राशन कार्डचा विषय असा आहे की तुम्ही आतापर्यंत राशन कार्ड दाखवून या ठिकाणी राशन घेत होते, खरेदी करत होते. मग तुमच्या नावावर बरेचशा ठिकाणी काही फसवणूक होत होते. भावाच्या नावावर दुसरा भाऊ न्यायचा, किंवा मित्राच्या नावावर राशन न्यायचं, किंवा चुकीच्या पद्धतीनं दुसऱ्याचं राशन घेऊन राशन घ्यायचं, किंवा दुसऱ्याचं राशन चोरून घ्यायचं, किंवा असं लफवाछपीसारखा प्रकार होतो, भेसळसारखा प्रकार होतो. म्हणजे दुसऱ्याचं राशन कार्ड घेऊन त्याच्यावर राशन घ्यायचं. परंतु आता हे प्रकार बंद करण्यासाठी सरकारने नवीन योजना आखलेली आहे. तीच या व्हिडिओची मेन कल्पना आहे, आणि तीच मी तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे लोकांचं टेन्शन वाढवणारा हा नियम आहे. त्याचबरोबर आतापर्यंत तुम्ही तुमचं गॅस सबसिडीज पासबुक दाखवून गॅस सिलेंडर आणत होते, परंतु त्यात असा नियम आला, तो नियम तुमच्या डोक्याला हात लावणार आहे मित्रांनो. तर जाणून घेऊया तो नवीन नियम आहे तरी काय. तर बघा मित्रांनो, तो जो नवीन नियम आहे तो असा आहे मित्रांनो की तुम्हाला तुमचा जो आधार कार्ड आहे मित्रांनो, तुमचा आधार कार्ड तुमच्या रेशन कार्डशी तुम्हाला लिंक करायचं आहे मित्रांनो. जेणेकरून तुमच्या आधार कार्डमध्ये, म्हणजे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल का बरं भाऊ हा नियम का आणला. आधार कार्ड गॅस सिलेंडरच्या आणि रेशन कार्डच्या पासबुकला, रेशन कार्डला अटॅच करायचं आहे, हे आहे, ठीक आहे. म्हणजे नवीन नियम आला आहे, तुमचा आधार कार्ड तुमच्या रेशन कार्डला अटॅच करायचं आहे व गॅस सिलेंडरच्या पुस्तकाला सुद्धा अटॅच करायचं आहे. आता नक्की म्हणजे हा नियम का आणला. आता हे ऑनलाईन सांगत आहे, हे प्रक्रिया ऑनलाईन आहे. हे तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन करावं लागेल, किंवा तज्ज्ञ व्यक्तीजवळ जाऊन करावं लागेल. आधार कार्डवरती तुमचे डोळे, तुमच्या हातांचे ठसे, तुमच्या बोटांचे ठसे हे घेतलेले असतात, आणि त्याच्यामुळे तुमच्या नावावर तुमचं आधार कार्ड एकदा तुमच्या राशन कार्डला अटॅच झालं, किंवा तुमचं आधार कार्ड तुमच्या गॅस सिलेंडरच्या सबसिडीला ऑनलाईन अटॅच झालं, तर तुमच्या नावावर दुसरा कोणीही व्यक्ती राशन घेऊ शकणार नाही किंवा सबसिडी घेऊ शकणार नाही. अशा प्रकारचा गैरप्रकार टाळण्यासाठी या ठिकाणी हा जो अशा प्रकारचा नियम आहे मित्रांनो. आता आणखी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो आधार कार्ड संदर्भात. हे बघा, प्रत्येकाचे आधार कार्ड आहे ते अपडेट करून घ्या ताबडतोब सर्वांनी. कोणाचं नाव चुकलेलं असेल, कोणाचं गाव चुकलेलं असेल, किंवा कोणाचा फोन नंबर जर चुकला असेल. आता बऱ्याचशा ठिकाणी फोन नंबर आपण दुसरा दिलेला असतो मित्रांनो, आणि आपला फोन नंबर वेगळा असतो. तर सर्वांना मी नम्र विनंती करतो की ताबडतोब आधार सेवा केंद्रावर जाऊन, जे आधार सेवा केंद्र आहे आपलं,
ते आधार सेवा केंद्रातून तुमचा फोन नंबर तुमचा आता बऱ्याचशा लोकांनी आपल्या वडिलांचा नंबर दिलेला असतो, ठीक आहे, तर स्वतःचं करून घ्या. त्याचबरोबर तुमच्यावर जर 2 फोन नंबर असतील, 3 फोन नंबर असतील, एक असेल, तर मी तर सर्वांना एकच गोष्ट सांगू शकेल की सर्वांनी एकच फोन नंबर वापरा. जास्त फोन नंबर वापरून स्वतःचा आणि दुसऱ्याचं टेन्शन वाढून तुम्हाला तरी काय भेटणार नाही मित्रांनो, ठीक आहे. आणि हे बघा, टाईमपास करणारे यूट्यूब चॅनल खूप असतात. बऱ्याचशा यूट्यूब चॅनलवर या ठिकाणी प्रँक दाखवले जातात किंवा मग या ठिकाणी महिलांचे दृश्य म्हणजे नृत्य दाखवले जातात. ते अशा टाईमपास यूट्यूब चॅनल ज्याच्यामुळे आपला टाईमपास जातो व आपल्यावर वाईट चुकीचे विचार आपले निर्माण होतात. असे यूट्यूब चॅनल न बघता तुम्ही जर आपले शासकीय योजनांचे यूट्यूब चॅनल बघितले तर तुमचा फायदा होईल. असो, तर मी तुम्हाला काय म्हणत आहे, तुम्ही जर शेतकरी असाल, विद्यार्थी असाल, तर हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्या आपलं जे यूट्यूब चॅनल आहे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्र असतील किंवा तुमचा व्हॉट्सअपवर काही एखादा ग्रुप असेल किंवा काही मित्रमैत्रीण असतील त्यांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता मित्रांनो, ठीक आहे. आणि मला तुमच्याकडून काहीही पैसे पाहिजे नाहीत. तुम्ही या व्हिडिओला लाईक जरी केलं तरी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, ठीक आहे. आणि हे बघा, आपल्या चॅनलवरती आपण सरकारी योजना जे असतात, जे गव्हर्नमेंटच्या स्कीम असतात त्याच्याबद्दल माहिती सांगतो. तुम्ही जर तुमचा एक सबस्क्राईब बेल आयकॉन ऑफ करा, तुम्हाला नोटिफिकेशन त्रास नाही होणार, ओके. पण जर तुम्ही सबस्क्राईब जर केलं मला, तर तुम्हाला घरी बसल्या बसल्या मोफत आणि फ्रीमध्ये सरकारच्या लाखो रुपयांच्या योजना मोफत मिळतात. जराच तुम्ही ग्राहक सेवा केंद्रावरती गेले मित्रांनो, तुमच्याजवळून 50 रुपये, 200 रुपये मित्रांनो, 500 रुपयापर्यंत पैसे उकळल्या जातात मित्रांनो. परंतु भारत सेना असं एकमेव यूट्यूब चॅनल त्याच्यावर तुम्ही 1 रुपये न देता या ठिकाणी सर्व प्रकारच्या योजनांची माहिती घेऊ शकता विथ प्रूफ. आता माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर तुम्ही गेले आणि बघितलं तर तुम्हाला लेखी स्वरूपामध्ये शिस्तबद्ध पद्धतीने संपूर्ण माहिती लिहिलेली त्या ठिकाणी दिसेल मित्रांनो, ठीक आहे. तर हे गोष्ट करत चला मित्रांनो, खूप आणि तुमच्या आशीर्वादाने माझे सबस्क्रायबरसुद्धा खूप झपाट्याने वाढत आहे मित्रांनो. असंच तुमचा आशीर्वाद राहू द्या. आणि सर्वांनी कंपल्सरी मी सर्वांना नम्र विनंती करतो, सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. हे सर्वांना हात जोडून नम्र विनंती. आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघत आहात हे मला नक्कीच तुम्ही तुमचा कमेंट करून सांगा मित्रांनो, ठीक आहे. चला तर मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या आईवडिलांची काळजी घ्या, स्वतःच्या मुलाची काळजी घ्या. शेती संदर्भात काही अडचण आली, अभ्यास संदर्भात काही अडचण आली, शासकीय योजनांची माहिती समजली नाही तर नक्कीच मला कमेंट करा. नक्कीच तुमच्या कमेंटचा मी रिप्लाय देईन मित्रांनो. त्याचबरोबर वाटेत जर कोणी शेतकरी भेटले, कोणी मित्र भेटले किंवा काही मुलींना त्यांच्या मैत्रिणी भेटल्या तर त्यांना सांगा, सरकारी योजनांची माहिती सांगणारा एकमेव यूट्यूबर चॅनल आहे, त्याचं नाव आहे भारत सेना, BHARATSENA. या चॅनलवरती सरकारी योजनेची माहिती भेटते. त्यांना सांगा मित्रांनो, 2 पुण्याचे कामे केले तर तुम्हाला पुण्यच भेटेल. असो, चला सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. सर्वांना नम्र विनंती आहे, व्हिडिओला लाईक करा सर्वांनी आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत, ठीक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि कमेंट करायला विसरू नका मात्र.